आहे, टाईम नाही आहे, आपल्याला झटपट काहीतरी करायचं आहे, डाएटवरती आहात, मग ही रेसिपी तुमच्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत डाळींची प्रीमिक्स जो आपण बनवलेला होता त्याच्यापासून सूप कसं बनवायचं. तर इथे मी 1 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्याचबरोबर 2 चम्मच इथे मी प्रीमिक्स घेतलेला आहे, जे आपण मिक्स डाळींपासून बनवलेलं होतं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल, एकदा नक्की पहा. आणि हे जे आहे प्रीमिक्स ते आपण 2 आठवडे बाहेर आणि 1 महिना पूर्ण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर खूप युजफुल आहे, नक्की व्हिजिट करा आणि पहा. तर इथे प्रीमिक्स जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी इथे टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. तर आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्ण. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा प्रीमिक्स बनवलेलं होतं त्याचबरोबर तेव्हा आपण एक सूपचा मसाला बनवलेला होता. तर फ्रेंड्स, तो सुद्धा आपल्याला आता इथे यूज होणार आहे, पण त्याआधी आपल्याला झाकण ठेवून सूप जो आहे तो पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बाकीचे वेजीज वगैरे सुद्धा टाकू शकता. हा जो आहे तो मी प्लेन सूप आहे, म्हणजे त्या प्रीमिक्सपासून आपण कोणत्या आणि किती रेसिपीज बनवू शकतो, तर त्याच्यामधला हा एक फर्स्ट व्हिडिओ आहे, सिंपल सूप. तर इथे आपण आता मसाला टाकलेला आहे आणि छानपैकी बॉईल होऊ द्यायचं आहे. अगदी तुम्ही शिजवून घ्या, त्याच्यानंतर मसाला टाका, मस्त छान असा स्मेल येतो सूपसारखं. वर कोथिंबीर टाका आणि इथे थोडंसं तुम्हाला हे टाकायचं आहे, काळी मिरी पावडर. असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या, स्किप केलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण ऑलरेडी सूपचा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपला छान प्लेन मस्त असा सूप रेडी आहे. थोडंसं मी इथे अर्धा लिंबाचं लेमन ज्यूस टाकलेला आहे. तुम्ही डाळीच्या जेवढं प्रीमिक्स घ्याल त्याच्याप्रमाणे पाणी टाकू शकता, घट्ट पातळ जितकं तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. वाव, टेस्टी यम्मी सूप रेडी आहे. तर फ्रेंड्स, अशाच हेल्दी, इझी आणि चटपटीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच रेसिपीसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. बाय बाय.